करटुल्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य घेऊन या. शिवानी आता करणार आहे करटुल्याची भाजी आणि तेही सासूबाईंच्या देखरेखीखाली. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. येस. सगळ्यात पहिल्यांदी करटुले, त्याला कंटोले असंही म्हणतात. ओलं खोबरं, कढीपत्ता, कांदा कापून घेतलेला आहे, मिरची, लिंबू, ही कापलेली कोथिंबीर आहे, हिंग, लसूण, मोहरी, जिरं, मीठ, हळद आणि साखर. वा, 100 पैकी 10 मार्क झाले. आता पुढे हळूहळू मार्कांची कमाई होत जाईल. काय करायचं पहिल्यांदा? पॅन ठेवायचा गरम करायला. बरोबर आहे. घ्या, त्याच्यात तेल लागेल ना? येस. मग आता यांचा जो मुलगा आहे, जो तुझा नवरा आहे, तो तुम्ही एकत्र मुंबईत असता का तू पुण्यामध्ये जाऊन येऊन करतेस? बस बस. नाही, आम्ही दोघं एकत्र मुंबईत असतो, कारण दोघांचंही काम चालू आहे मुंबईत. बरं. शूटिंग असतं, त्याच्यामुळे आम्ही दोघंही मुंबईत असतो. सो जसं जमेल किंवा सणवारांना सुट्टी असेल तर मग आम्ही पुण्याला जातो. पुण्याला त्यांना जेव्हा वेळ असतो त्यावेळेस ते मुंबईला येतात. अरे वा, फारच छान. चला, म्हणजे जाणं येणे हो हो हो, चालू महत्वाचं असतं. आहे. काय घालूया आता तेलामध्ये? पहिले जिरं, मोहरी. मोहरी, जिरं, बस ना एवढं. हो, हिंग. हिंग थोडा जास्त घाल. का बरं असं? हिंगाचा वास या भाजीला छान लागतो. बर. मिरची. बस. हळद. कढीपत्ता. लसूण. घाल अजून थोडा. बस. करटुले, हा. रानभाजी. रानभाजी. तुमच्या मुलांना स्वयंपाक येतो? अप्रतिम. दोन्ही मुलं माझी उत्तम स्वयंपाक करतात. अरे वा. मुलाचं तर हॉटेल हॉटेल मॅनेजमेंटच मॅनेजमेंट झालेलं आहे अच्छा. आणि हा व्यवसाय असल्यामुळे घरनच त्यांना इतकं हे मिळतं, त्यामुळे दोघंही ट्रेंड आहे. वा वा, म्हणजे सगळे सुगरणच आहे तुमच्या घरामध्ये. हो. मला एक साधारण अंदाज आलाय, तुला फक्त नवरा नाही, तुला एक पॅकेज मिळालंय. हा. आता काय करायचंय? थोडासा पाण्याचा हपका मार. आता वाफ आली असेल? हो. करूया का चेक? हो. वा 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 वा. आता काय घालायचं याच्यात? आता याच्यात थोडंसं साखर घाल. छान शिजली. सुकं खोबरं. ओलं ओलं खोबरं. ओलं खोबरं. ओलं खोबरं आहे का? झाली भाजी तयार? हो, येस. किती घाल भारी. अजून. आणि कोथिंबीर. वा, अनुभवी सासूबाईंच्या स्मार्ट सुनबाईंनी करटुल्यांची भाजी केलेली आहे. पौष्टिक आहे, पदार्थ अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता लिंबाची धार वरून जरा घातली की आहा हा 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 हा. कशा बरोबर खायची आरतीताई? पोळी भाकरी कशा बरोबरही खाऊ शकता. वा वा, फार भारी. गुणकारी आहे करटुल्यांची भाजी. शिवानीने केलेला आहे पदार्थ. 100 पैकी मला वाटतं एक 9.5-99 मार्क मिळालेले आहेत. अर्धा मार्क तुम्ही शेजारी उभा राहिलात म्हणून कटला.